मराठीसाठी मराठी म्युझिक अल्बम ही काही नवीन गोष्ट नाही आहे आणि सध्या एक ट्रेंडी आणि ग्लॅमरस लुक ह्या म्युझिक अल्बमचा कंटिन्युअस ठेवण्यासाठी सागरिका म्युझिक कंपनीने नेहमीच वेगवेगळे म्युझिक अल्बम केले आहेत आणि सध्या त्यांचा हलो हा म्युझिक अल्बम गाजत आहे. हा अल्बमच्या 3 महत्त्वाच्या स्त्रिया आहेत ज्यांनी हा अल्बम केला आहे. पहिलं म्हणजे वैशाली सामंत ज्यांनी हे गाणं गायलं आहे आणि ते कंपोज केलं आहे. सागरिका बाम ज्यांनी हा म्युझिक व्हिडिओ डिरेक्ट केला आहे आणि मानसी नाईक जिने ह्या म्युझिक व्हिडिओमध्ये परफॉर्म केलं आहे. या तिघींपैकी दोघीजणी सध्या आपल्यासोबत आहेत, वैशालीजी आणि सागरिकाजी. पहिला प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे की हा अल्बम करण्याची आयडिया कशी आली? बेसिकली ॲल्बमचं जे बेसिक रूट आहे ती माझी नाही आहे, ती वैशालीची आहे. कारण काय तिला हे हलो सुचलं आणि इनफॅक्ट तिने 2 वर्ष आधी मला वाटतं हे हलो गाणं तिने बनवून ठेवलं होतं. अँड लास्ट इयर 2012 वॉज 10 years टू द रिलीज ऑफ ऐका दाजीबा. म्हणजे आमचं एक डिकेड झालं आमचं एकत्र काम करून. तर मी आधीपासून ठरवलं होतं की एक डिकेड झालं की आपण नवीन ॲल्बम काहीतरी एकत्र परत काम करूया आणि त्याच्यात असं सगळं दिसायला पाहिजे की 10 वर्ष आम्ही काय काय केलं, म्हणजे हॅव वी प्रोग्रेस्ड ऑर आर वी स्टील देअर. तर मग त्याच्यासाठी आम्ही गाणं वी वर सिलेक्टिंग द सॉंग्स आणि हिने मला एक गाणं ऐकवलं. म्हटलं हलो असं नवीन नाही आहे, 2 वर्ष आधी मी एक गाणं करून ठेवलं आहे, ते ऐकता का? I heard the song. It's fantastic, yeah. This is an awesome composition. आणि जसं मी म्हटलं 10 वर्षात what is our progress आणि I felt की 10 वर्षात this friend of mine or this artist has grown so much as a composer. आणि when she came to me, आम्ही जेव्हा काम सुरू केलं एकत्र तेव्हा she was a singer. मस्त, she was a good singer आणि मी लॉन्च केलं तिला आणि ते हिट झालं आणि ऐका त्याची everyone knows. पण ते प्रोग्रेशन इन टू सच अ फॅन्टॅस्टिक कंपोजर टू मेक अ सॉन्ग लाईक हलो. कारण काय, इट्स नॉट एन इझी सॉन्ग टू मेक. इट्स कम्प्लिटली डिफरंट सिंगिंग वाईज, ट्रॅक वाईज, ट्रीटमेंट वाईज आणि ते पण मराठीमध्ये. नॉट टू मेक इट अँड नॉट टू मेक इट साऊंड ऑड. अँड शी हॅड अचीव दॅट. म्हटलं दिस इज आर टायटल सॉन्ग, लेट्स गो विथ हलो. ॲक्च्युली हे गाणं डेव्हलप तुमच्याकडून झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हे डेव्हलप करताना असा विचार होता की असा ह्या गाण्याचा लुक असला पाहिजे, असा काही विचार केलेला का? नाही, असं नाही. ॲज अ कंपोजर, ॲज अ सिंगर मला साऊंड अट्रॅक्ट करतो आणि मी शोधत असते की मला काय वेगळं वाटतं आहे. आणि ट्रान्स, हिपहॉप, क्लब हे सगळे पॅटर्न्स आहेत ते मला खूप अट्रॅक्ट करतात. आणि मी असा विचार केला की मी गायिका म्हणून दुसऱ्या संगीतकारांकडे जेव्हा गाते तेव्हा मी त्यांनी कंपोज केलेलं गात असते. मला जर का मी कंपोज केलेलं गायचं आहे तर मी काय गाईन? तर आय केम टू अ कन्क्लुजन की मला हा पॅटर्न यूज करायचा आहे. आणि त्यावेळी असा काही विचार नव्हता की ह्याचा लुक काय असणार आहे. एक नक्की आहे की जेव्हा ट्रान्स फीलचं गाणं असतं, क्लब फीलचं गाणं असतं तेव्हा एक साधारण तो फील डोळ्यापुढे असतो, त्याच्यातले मुवमेंट्स माझ्या डोळ्यापुढे असतात. पण त्या पलीकडेही जाऊन मी फोकस असतो माझा पूर्ण साऊंडवर, सिंगिंग स्टाईलवर. हाऊ द सॉंग्स शुड साऊंड डिफरंट दॅन वॉट आय हॅव वर्कड बिफोर. तर ॲज शी सेड 2 वर्षापूर्वी मी हे गाणं करून ठेवलेलं फक्त. आणि हां, एक आहे की हे गाणं मी हिंदीतही करू शकले असते. मला बऱ्याच जणांनी सांगितलं अरे ये तो हिंदी लगता है. हेच मला नको होतं की ये क्यों हिंदी लगता है, हे मराठी का नाही वाटू शकत. हा माझा मूळ मुद्दा आहे. ह्याची भाषा बदलली तर ते लगेच हिंदीत होईल, उर्दूत होईल, इंग्लिशमध्ये होईल, तामिळमध्ये होईल, कुठल्याही लँग्वेजमध्ये होऊ शकतं. तर मला हाच एक विचार प्रवाह जो आहे तो बदलायचा होता. माझ्याकडनं हा छोटासा प्रयत्न की मराठीतही असं ऐकू येऊ शकतं. त्याच्यातले जो मेल व्हॉईस आहे तो मुद्दामून मी इंग्लिश ठेवला की तो त्या ट्रान्स इंटरनॅशनल फीलनी जातो. सो मी गाणं बनवलं, मी माझ्याकडेच ठेवून दिलेलं कारण मला त्याचा पुढे कोणी वाली दिसेना की मी हे गाणं कुठे देऊ. म्हटलं होईल कधीतरी, काहीतरी या गाण्याचं होईल. आणि जेव्हा आम्ही 10 year असोसिएशन अल्बमबद्दल बोलायला लागलो तेव्हा हळूच मीला हे गाणं ऐकवलं की सी दिस इज वॉट आय हॅव डन. आणि शी सेड वाव.
एकतर हे गाणं ॲक्सेप्ट होणं हेच मला भीती होती की हे गाणं ॲक्सेप्ट होईल, कळेल लोकांना, काय रिॲक्शन असेल. बट शी इमिडिएटली सेड की दिस इज वॉट आय वॉन्टेड वैशाली, की आपल्या 10 वर्षाच्या प्रवासानंतर आपण कुठेतरी पोचलो आहे, आपली काहीतरी प्रगती आहे, ही लोकांना हे जाणवावं. किंवा ॲज अन आर्टिस्ट आम्हाला हे सॅटिस्फॅक्शन आहे की आज बघा आमचे रोल्स बदलले आहेत. 10 वर्षांपूर्वी शी वॉज जस्ट अ कंपनी, आय वॉज अ सिंगर. हे नातं सुरू झालं आणि आज 10व्या वर्षानंतर शी इज अ डिरेक्टर, शी इज अ फॅन्टॅस्टिक डिरेक्टर अँड आय एम अ म्युझिक डिरेक्टर. फॅन्टॅस्टिक वन. ओके, थँक्यू. सो हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी की आज आम्ही काहीतरी छान परत ऑडियन्सला दिलं आहे आणि ज्याचा रिस्पॉन्स आम्हाला सांगतो आहे की आम्ही ते काम चांगलं केलेलं आहे असं वाटतं आहे. सो देन द स्टोरी बिगिन्स. मग त्या गाण्यावर, व्हिडिओवर विचार, आणि एक नाही 2 व्हिडिओ. दिस वॉज समथिंग विच आय नेवर थॉट अबाउट. ॲक्च्युली मी गाणं बनवताना असा काहीच विचार केला नव्हता, पण या गाण्याचं इंटरप्रिटेशन याने इतकं छान केलं की परी तुझ्या मनातली सांग ना कशी, अशी का तशी. ह्या अशी का तशी वरच हे 2 व्हिडिओ झाले आहेत. सो एक सेन्सिटिव्ह डिरेक्टर म्हणून मी तिला सॅल्यूट करेन की कदाचित तो जम मलाही जाणवला नसेल माझ्या गाण्यातला. मी बनवताना बनवलं खरं, परंतु ते लोकांपुढे तर परफेक्ट पॉईंट आणणं की स्त्रीची ही 2 रूपं आहेत जी दोन्ही आयुष्यात इम्पॉर्टंट असतात. प्रत्येक स्त्री कधी ना कधी जिंजर असते, कधी ना कधी बार्बी असते. ओव्हर टू हर. खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे जिंजर आणि बार्बी. तर ही कॉन्सेप्ट अगदी सुरू कशी झाली तुमच्या डोक्यात? सुरू ॲक्च्युली इफ आय हॅव टू टेल द ट्रूथ म्हणजे थोडाफार मी कन्फ्यूज होती की लिरिक्स ऐकून, ट्रॅक ऐकून. एक तर आय न्यू की इट हॅज टू बी समथिंग ग्लॅमरस आणि रिच, कारण का ट्रॅकच तसं आहे, वाजतंय. आय कुड मेक इट प्लेन. आणि मग वेन आय वेंट इन टू द लाईक दोज वर्ड्स आर समथिंग दॅट किक्स यू की परी तुझ्या मनातली सांगना कशी, अशी का तशी. अशी पण होऊ शकते नाही. अँड वेन आय ॲक्च्युली वेंट अँड डिड द होमवर्क बिहाइंड दॅट, मला असं वाटतं अरे इट जस्टिफाईज बोथ द मेंटॅलिटीज. आणि मग ते कॉन्सेप्ट आलं की ट्विन सिस्टर्स म्हणजे सीता गीता कॉन्सेप्ट, की बाबी आणि जिंजर both look the same, and it was very important ki the same heroine is portraying or the same actress is portraying both the characters. Mag te that difference ekdam patkun samor yeta. In fact, lot of people asked me when I was doing this ki why are you not casting 2 different actresses in the video. Mutla nahi, that's not the concept. The thing is, it's a very 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 deep germ. प्रत्येक मुलीचा आयुष्यात कधी ती बाबी असते, कधी ती जिंजर असते असं मला वाटतंय. एव्हरीबडी हॅज अ लिटल बिट ऑफ जिंजर इन हर, एव्हरीबडी हॅज अ लिटल बिट ऑफ बाबी इन हर. ते कसं व्हिज्युअली पोर्ट्रे करायचं, दिस इज वॉट वी ट्राईड. अँड आय मस्ट से मानसी नाईक हॅज मतलब एवढं मला आय हॅड नॉट थॉट की इट वुड कम आउट सो ब्युटिफुली. बट वेन आय फर्स्ट डे वेन आय पुट ऑन द कॅमेरा, she's a good looking girl, she knows how to act, she's a very good dancer. पण frankly बाबीचं जरा मला टेन्शन होतं कारण की there's no dancing in it, there's nothing in it, it's all expression. आणि it is very very difficult expression to give all that out. And I put on the camera on the day we were shooting Barbie, and I said this is done. म्हणजे बाकी मी म्हणजे I just rolled on that day. ह्या कॅरेक्टरसाठी मानसीला घेणं कसं सुचलं? मानसीचं मी फोटोज वगैरे बघितलं होतं. आय नीडेड समवन हू कॅन बी एक्स्ट्रीमली ग्लॅमरस अँड येट एक्स्ट्रीमली, आय एम नॉट सेइंग बाबी इज नॉट ग्लॅमरस. बाबी खूप ग्लॅमरस आहे, पण एक सटल तिचा पोर्ट्रेयल आहे. जसं जिंजर इज व्हेरी फॉरवर्ड आणि ती म्हणजे जरा शी कम्स आउट ऑफ द स्क्रीन असं तिचं कॅरेक्टर आहे. बाबी तशीही बाबी जरा म्युटेड कॅरेक्टर आहे, ती जरा म्हणजे मोर सोफिस्टिकेटेड कॅरेक्टर आहे. सो आय नीडेड समवन हू कॅन प्ले बोथ. इट वॉज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट कास्टिंग. आणि मी हिला मानसीला एकदा भेटायला बोलवलं, नॉट जस्ट वी जस्ट मेट आणि वी स्पोक आणि 2-3 तास आम्ही बोलत बसलो. अँड ॲट द एंड ऑफ द मीटिंग आय काइंड ऑफ फिगर्ड येस की दिस गर्ल कॅन डू बोथ. इनफॅक्ट आम्ही कधीही वाईल डुईंग दिस व्हिडिओ वेदर इट्स वैशाली और वैशालीबरोबर तर कधीच आमचं काही प्रोफेशनल मीटिंग्स नसतेच, असंच टाईमपास मीटिंग असते. पण विथ मानसी ऑल्सो इट वर्कड आउट लाईक दॅट की काही म्हणजे असं हां ठीक आहे, तू काय घालणार, तू काय करणार, तू काय बोलणार. इनफॅक्ट
टू टेल यू द ट्रूथ, ह्या गाण्यात कोणी कोरिओग्राफर पण नाही. आय टोल्ड मानसी की मला म्हणजे एकदम कोरिओग्राफ्ड स्टेप्स नको आहे, आय वॉन्ट फ्री फ्लोईंग. ती म्हणाली डोंट वरी, यू टेल मी द फील, कसं तुम्हाला स्टेप्स वगैरे पाहिजे मी करते, मला म्हणजे आय शो यू, इफ यू लाईक इट ग्रेट. And she worked on the steps on her own, and she showed me. I said, "This is what I want." So, मग तिला पण ती concept आणि she got into it, and within a week we knew, okay, yes, Mansi Naik is the one we are going with. मानसी ह्या गाण्यासाठी तुम्हाला कशी वाटली? ओके, मानसीला याआधी मी जेव्हा परफॉर्म करताना बघितलं आहे, आय फाउंड अ व्हेरी टॅलेंटेड, व्हेरी क्लासी अँड व्हेरी ऑर्गनाइज्ड डान्सर इन हर. मी मुद्दामून हा शब्द वापरला आहे की कुठल्याही प्रकारचं गाणं असो, मी बघितलं आहे की मानसी स्वतःला खूप कंट्रोल ठेवते. आणि मला खूप इच्छा होती की मी गायलेलं एखादं गाणं मानसीवर शूट व्हावं. आणि इवन यू डोंट नो, आय थिंक दिस, आम्ही शूटच्या जस्ट आधी, म्हणजे यू डिडंट अनाउन्स इट ऑल्सो की मानसी इज डुईंग आवर व्हिडिओ, पण त्याच्या आधी एका टी व्हीच्या ग्रँड फिनालेला आम्ही भेटलेलो. मी आणि मानसी आजूबाजूलाच बसलेलो. आय जस्ट लुक्ड ॲट हर अँड सेड यार ये चाहिए हॅलो में. I just thought about it, and after few days she announced कि Mansi is going to do this. I said यार ये हो रहा है. I knew Mansi is going to do this, कारण तिला ना एक तर तिला रिदम सेन्स आहे, गाण्याचा मूड तिने, इफ यू सी दिस व्हिडिओ, तिच्या अंगात घुसला आहे गाणं असं कळतं. जरी ती ॲक्च्युअल नाचली नाही तरी इट्स देअर इन हर, आणि ते तिच्या चेहऱ्यात प्रोजेक्ट होत असतं. दोन जे लुक्स आहेत, ज्याच्यात बार्बी आहे, त्याच्यात थोडंसं इमोशनल, सरेंडरिंग, रोमॅन्टिक फील आहे, जो ती छान एक्सप्रेस करते. वेअरॅज इन जिंजर इट्स अ सिडक्ट्रेस, सेन्शुअसनेस. हे एका स्त्रीची दोन रूपं जस्टिफाय करणं सोपं नाही आहे. आणि हॅट्स ऑफ टू मानसी, तिने दोन्ही रूपात तितक्याच कॉन्फिडेंटली आणि 100% जस्टिफाय केलेत. इनफॅक्ट हिला फेसबुकवर मेसेज वगैरे येत आहे की तुम्ही दोन गाणी, आपली तीच गाणी दोनदा वेगवेगळं मस्त वेगवेगळं गायलंय, पण तिने काय वेगळं गायलंच नाही, एकदाच तिने गायलंय आणि इट लुक्स डिफरंट, यु नो. सो दॅट्स आय गेस आवर सक्सेस. इनफॅक्ट मी आता तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होते की तुम्ही काही बीट्स वगैरे चेंज केला आहेत का जिंजरसाठी? एनिवेज, पण एक प्रश्न आहे की ह्या 2 व्हिडिओज नंतर काही याचं रिमेक्स की काही वेगळं मॅशअप, आता जे म्युझिकचे काही वेगवेगळे प्रकार येत आहेत ते ट्राय करण्याचा काही विचार आहे का? मॅशअप ऑलरेडी या अल्बममध्ये माझ्या बाकीच्या गाण्यांचं आहे. दिस आय थिंक आय कॅन कोट दिस की हे मराठीतलं पहिलं मॅशअप आहे. हां, सगळे त्याच्यात दाजीबा, चमचम करता, ही सगळी जी हिट गाणी आहेत ती आहेत. आणि येस, या गाण्यावर आणखीन एक्सपेरिमेंट करायला मला आवडेल आणि ते लवकरच दिसेल. आणि फॉर द फर्स्ट टाईम, जसं दिस इज अन अल्बम ऑफ फर्स्ट टाइम्स, 2 videos for 1 song. आणि आता फॉर द फर्स्ट टाइम वी विल बी डुईंग अ लाईव्ह व्हर्जन ऑफ अ म्युझिक अल्बम कॉल्ड द हॅलो शो, विच विल फीचर वैशाली अँड मानसी. आणि हे जी पूर्ण सगळं ॲल्बममधले गाणी आहेत, अलॉंग विथ वैशालीज अदर हिट सॉंग्स, वी आर क्रिएटिंग अ शो विच आय विल डिरेक्ट, आणि दॅट विल बी द लाईव्ह व्हर्जन ऑफ दिस ॲल्बम. अच्छा, म्हणजे हे कॉन्सर्टसारखं असणार आहे का? हो. अच्छा, ओके. मग त्यामध्येही वेगवेगळे कलाकार असणार आहेत असं काही पुढची आयडिया? It's being developed now, but definitely Vaishali obviously and Mansi obviously, which will be the hello show. आणि ते basically bringing all the songs, see, album music आणि live music मध्ये एक हे असतं, very deep connection असतं. कारण की when an artist records something to release in an album, that is mainly heard by people in life. when they go to do shows etc. तर मग आम्ही असं विचार केलं की if our album can be so glamorous, if our album can be so rich in production, why not our shows? तर म्हणून we will start working on the kind of backdrops, the kind of costumes, the kind of musical production that we want, आणि we will create a new show called Hello, and ते पण आपण बघूया कसं accept होतं. नक्कीच खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे ही. आणि आता एक शेवटची रिक्वेस्ट, आम्हाला 4 ओळी गाण्याच्या तुमच्याकडून ऐकायच्या. परी तुझ्या मनातली सांगना कशी
अशी का तशी मीही तुला वाटते ना सख्या हवी हवीशी. मन पाखरू पाखरू कसं आवरू आवरू. मन पाखरू पाखरू कसं आवरू आवरू. अंग झिम्माड हिरवळला हलो. बोल आता तरी मनातलं हलो. गुज तुझ्या आणि माझ्यातलं माझ्यातलं माझ्यातलं. नक्कीच हे गाणं ऐकल्यानंतर असं वाटतं की लाईव्ह कॉन्सर्ट खूप इंटरेस्टिंग असणार आहे. नक्कीच. तर या होत्या सागरिका आणि वैशाली सामंत. हॅलो म्युझिक अल्बम तुम्ही यूट्यूबवर देखील पाहू शकता. कॅमेरामॅन पुनीत सोबत मी श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठीकरिता.